इतके छोटे कपडे घालतेस, जा बदलून ये. हे असं चालणार नाही हं. अजून बरंचसं अपमानास्पद काही बाई. अनेक मुलींनी महिलांनी ऐकलेलं असणारच, पण कधीच कुणाच्या मनात हा प्रश्न आला का तिने ते कपडे का निवडले असतील? नक्कीच नाही. प्रत्येक कपड्यामागे फक्त फॅशन नसते. कधी कम्फर्ट असतो, कधी आत्मविश्वास असतो, कधी स्वतःला व्यक्त करण्याची इच्छा असते आणि कधी फक्त तिची आवड असते. पण दुर्दैवाने तिचे विचार, तिचं मन, तिच्या कर्तृत्वापेक्षा ती काय घालते यालाच अधिक महत्त्व दिलं जातं. स्त्री लहानपणापासूनच अनेक चौकटींमध्ये वाढते, तरीही स्त्रीने तिची ओळख कधीच फक्त कपड्यांपुरती मर्यादित होऊ दिली नाही. तिने संस्कृती जपली, नाती जपली, कर्तृत्व घडवलं आणि प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. खरं तर कपडे माणसाचं चारित्र्य सांगत नाहीत, ते फक्त त्याच्या अभिरुची, प्रसंगाची निवड आणि व्यक्त होण्याची पद्धत दाखवतात. म्हणूनच प्रश्न कपडे छोटे आहेत की मोठे आहेत, आधुनिक आहेत की पारंपरिक हा नसतोच. प्रश्न एवढाच असतो, माझी वेशभूषा माझं व्यक्तिमत्व अधिक सुंदरपणे व्यक्त करते का? आणि हो, हे समजून सांगायचं असेल तर टोमण्यांनी नाही, नजरेचा धाक दाखवून, चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करून नाही, तर संवादाने सांगा. कारण महिलांच्या कपड्याचा विषय हा केवळ कपड्यांचा नसतो, तो तिच्या आत्मसन्मानाचा विषय असतो. स्त्री बदलाची साक्षीदार नाही, तर शिल्पकार आहे. आणि कोणत्याही मर्यादा ह्या समाजात संतुलित बदल घडवून आणण्यासाठी असतात आणि त्यात स्त्री पुरुष दोघांनाही सारख्याच प्रमाणात लागू असतात, हेही विसरून चालणार नाही.